कोल्हापुरातल्या निवृत्त प्राध्यापिकेला 3,57,00,000 रुपयांचा गंडा घातला गेल्याचा प्रकार उघडकीला आलाय। डिजिटल अरेस्टची धमकी देत हा कोट्यवधींचा गंडा घातला गेलेला आहे। राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीत एक वयस्कर महिला राहतात। त्यांना 1 महिन्यापूर्वी एक कॉल आला आणि त्या कॉलरनं सांगितलं की आम्ही मुंबई पोलीसमधून बोलतोय आणि तुमच्या नावाने इथे माहीमच्या एका बँकेमध्ये आधार कार्डचा वापर करून तुमच्या 6 कोटी रुपये जमा झालेले आहेत। तर त्यावर ते घाबरल्या। त्यांनी सांगितलं की माझा काही रोल नाही आहे त्यात। तेव्हा त्यांना सांगितलं की आम्हाला ही केस चालवायला लागेल, आम्ही तुम्हाला डिजिटल अरेस्ट करतोय आणि तुम्हाला सगळे बँकेचे अकाउंट वगैरे द्यायला लागतील तुमचे। त्यावर त्यांनी घाबरून सगळे त्यांची बँकेची माहिती दिली। 3.5 कोटी रुपये त्या महिलेकडनं त्यांनी घेतलेले आहेत। तेव्हा असल्या गोष्टींना कुणी न घाबरता डायरेक्ट असे फोन आले तर 1930 ला कॉल आपण केला पाहिजे किंवा संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन लगेच तक्रार दिली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।